विद्यार्थी मित्रांनो, सध्या एंड सेम चालू आहे. एंड सेम चालू तुम्ही अभ्यास करताय, पण तरी पण कदाचित हे दोन प्रश्न तुम्हाला पडत असतील. भरपूर मुलांच्या ह्या आपल्या व्हिडिओजला कमेंट होत्या की सर ह्या दोन प्रश्नांना उत्तर द्या, आम्ही इथे अडकतोय. एक तर अभ्यास पूर्ण करतोय, फुल अभ्यास कंप्लीट करतोय, पण अभ्यास केल्यानंतर नेमकी आज वाचलं ना, पुन्हा मागचं युनिट 3 वाचून 6 पर्यंत आलो, युनिट 3 आठवायला लागलो की अरे विसरून गेलेलो असतो, आठवतच नाही. आणि ते विसरल्यामुळे काय होतं, स्कोरिंग होईल की नाही किंवा विषय निघेल की नाही, तो कॉन्फिडन्सच राहत नाही, कॉन्फिडन्स लूज होऊन जातो. काय करू? एकदम सिंपल याच्यावर सोल्युशन आहे, ते फॉलो करा, बघा तुम्हाला किती जबरदस्त रिझल्ट येईल. आणि मित्रांनो, मी केलेलं काम तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला कंटिन्युअस प्रत्येक फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी सगळ्या महत्वाच्या विषयांचे, फर्स्ट इयरच्या ऑल सब्जेक्टचे पार 24 पॅटर्न 19 पॅटर्न आम्ही तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स युट्यूब चॅनलवर देतोय, स्ट्रॅटर्जीज देतो आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय, ते बघा, त्याचा फायदा घ्या, तुम्हाला खूप फायदा होईल. काल BEE दिलेला होता, त्या व्हिडिओला बघा. जे दिलेले, जे वन शॉट लेक्चर मध्ये 5 प्रॉब्लेम दिले होते, जसेच तसे त्यातले 4 प्रॉब्लेम आले ना. सो ह्या गोष्टी होत आहे, सो फायदा घ्या. पुढे मेकॅनिक्स, ग्राफिक्स, M2, PPS, FPL सगळ्याच विषयांचं भेटणार. तर सेकंड इयर पासून पण सगळ्या विषयांचा आम्ही देतो. चॅनलला अपडेटेड राहा. मित्रांनो, अभ्यास झालाय पण विषय आपण विसरून जातोय आणि त्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही. याच्यावर एकदम सोपं उत्तर आहे. पहिल्यांदा तुम्ही अभ्यास केला, बरोबर, अभ्यास केलाय, आता काय करायचं? अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे रिवाइज करायचं, पण रिवाइज करण्यासाठी आपल्याला किमान 2 मित्रांना ते समजून सांगायचं आहे, 2 मित्रांना शिकवायचं आहे. हाच याच्यावरचा बेस्ट फंडा आहे. एकदम छोटस चिटकूस त्याच्यावर सोल्युशन आहे. ते म्हणतात सर असं कसं होऊ शकतं? मित्रांनो, असंच असतं, असं कसं नाही, असंच असतं. हे मी केलंय, कितीतरी मुलांना सांगितलंय, त्यांना रिझल्ट भेटले. तुम्ही हेच करायचं. विश्वास नाही पटत, करून बघा. आता का हे सांगतो. मित्रांनो, जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही वाचली आहे, बरोबर, एखादा कॉन्सेप्ट आहे समजा, यस, तो कॉन्सेप्ट तुम्ही वाचलाय. आता समजा M1 आहे, LMVT तुम्ही वाचलाय, तो पूर्ण प्रॉपर लक्षात ठेवलाय. ओके, मग आता त्याच्यामध्ये किंवा कर्व ट्रेसिंग आहे, कर्व ट्रेसिंग मध्ये वेगवेगळे रूल्स असतात ना, हा कर्व असा काढा, अझिम्प्टोड असा काढा, वगैरे वगैरे रूल्स आहे. ते कर्व ट्रेसिंग लक्षात ठेवला M2 चा. मग आता त्याच्यानंतर आपण पुढचं गणित सोडवत गेलो की आपली बुद्धी काय करते, जे आधी वाचलं होतं तिला ते ओव्हरलॅप करून देते. म्हणजे ते पहिलं होतं ते निघून जातं, दुसरं येऊन जातं. पण असं केल्यावर आपल्याला पेपरला तर फक्त ताजं लक्षात राहील, जुनं तर विसरून जाऊ. मग या केसमध्ये बुद्धीला ते मागचे आठवण्यासाठी काय करावं लागतं? रिकॉल करावं लागतं. आणि रिकॉल करण्याची गंमत येते रिव्हिजन. रिव्हिजन मध्ये पण आपण एवढं स्वतः करताना सिरियसली करत नाही, पण जेव्हा आपण एखाद्या मित्राला सांगतो ना, तेव्हा जे खाली गेलेले, आता नवीन बघा, आधी जे वाचलं 1 तासापूर्वी ते इथे, आता वाचलं ते इथे आलं, याला त्याने ओव्हरलॅप केलं. पण आता आपण जेव्हा मित्राला सांगू ना, तेव्हा आपली इज्जतीचा प्रश्न येतो. शेवटी त्याला समजून सांगायचं. मग काय करते आपली बुद्धी, बरोबर ते जे खालचं आहे ते पण आपण वरती घ्यायला लागते आणि ते पण आपण आठवायला लागतो. आणि ते आठवल्यामुळे कॉन्फिडन्स वाढायला लागतो आणि बरोबर मागचे आठवतं, कॉन्फिडन्स पण वाढतो आणि याच्यामुळे जे ताजं केलं हे सुद्धा आठवतं. आणि या पद्धतीने आपली बुद्धी काम करते. सो जेव्हा आपण इतरांना समजून सांगतो तेव्हा आपल्याला ते समजून आपल्या डोळ्यासमोर पूर्ण फिरतं आणि त्याच्यातनं आपण एक पार्ट सांगितला होता. त्यामुळे हा टाईप आहे, याच्यात ह्या स्टेप्स आहे, ओके, अशी डायग्राम आहे, हे पॉइंट आहे, हे आपण सांगतो ना, सांगताना आपल्या डोळ्यासमोर फिरतं. डोळ्यासमोर फिरल्यामुळे आपण ते विसरत नाही आणि त्याच्यावर जर कधी प्रश्न आला तर आपण तो शुअर शॉट लिहून काढतो. मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी असते. सो आपली बुद्धीची क्षमता जी असते ती नवीन गोष्टी जुन्या गोष्टींना ओव्हरलॅप करते, पण त्या इतरांना सांगताना त्या जुन्या गोष्टी पण काढल्या जातात, त्या आत्मविश्वासाने नवीन गोष्टी सुद्धा सोबत चालतात. त्यामुळे आपण कधीच विसरू शकत नाही. आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही गॅरंटेड केलेला अभ्यास लक्षात राहील आणि तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि किंबहुना तुमची स्कोरिंग जबरदस्त होईल, तुम्ही टॉप कराल. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, जे तुम्ही वाचलं आहे, तुम्हाला वाटतंय ना ते विसरतोय, ते इतरांना सांगा, इतरांना शिकवा, इतरांना समजून सांगा. तुम्ही विसरणारच नाही. उलट बाकीचं केलंय त्याच्यापेक्षा जे इतरांना समजून सांगितलं ना ते इतकं भारी लिहिशान की डायरेक्ट आउट ऑफ मार्क, तिथल्यावरचा प्रश्न आला आउट ऑफ मार्क, त्या प्रश्नाचे फिक्स. सो मित्रांनो, असं सिंपल असं सोल्युशन याच्यावर होतं. व्हिडिओ आवडला असेल करून बघा, फॉलो करा, डोळे झाकून करा, काही फॉलो बिलो करू नका. सांगितलं मी त्या हिशोबाने, कारण फॉलो करायला विचार करशाल, करू नको, ट्रायल एरर करायचं वेळ नाही. सरांनी सांगितलं फायनल करून टाका, ते होणारच. यस, सो या पद्धतीने जा. आणि अभ्यास करताना जर तुम्हाला इंजिनिअरिंग अजूनही स्कोरिंग करायची तर ऑब्विसली पर्पल ॲड ऍप्लिकेशन आहेच. सगळ्या तुमच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर बी सगळ्या इम्पॉर्टंट विषयांचे
फर्स्ट इयरचे दोन्ही पॅटर्न 24 आणि 19 सगळे 10चे 10 विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस, इम्पॉर्टंट क्वेश्चन, पेपर सोल्युशन, सॉल्व पेपर सगळं काही पर्पल ॲट ॲपमध्ये आहे. सो पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरून अभ्यास करा आणि एक दिवसामध्ये सुद्धा पर्पल ॲट ॲप्लिकेशनवरून किती पोरं रोज ॲप्लिकेशन सबस्क्राईब करतात. आत्ता उद्या पेपर आहे, आत्ता करताय, त्यांना माहिती ॲपमध्ये IMP दिलंय तेवढंच करू, बाकीच सोडून देऊ तरी विषय निघून जाईल. आणि जे स्कोरिंग करणारे, टॉप करणारे, त्यांना माहिती अभ्यास झालाय पण प्रॉपर रिव्हिजन पाहिजे, सगळे सॉल्व पेपर वगैरे प्रॉपर पाहिजे. तर त्या रिव्हिजनसाठी ते व्हिडिओ बघताय, सॉल्व पेपर करताय आणि टॉप करताय. सो तुम्ही पण आमच्यासोबत अभ्यास करा आणि इंजिनिअरिंग तुमची इझी करून टाका.